लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद येथील नॅझरेन चर्च येथे ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा। प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनाच्या सर्वांना दिल्या शुभेच्छा। नवीन पुसद येथे ख्रिसमस नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पुसद येथील नॅझरेन चर्चमध्ये समस्त ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन समस्त मानव कल्याणासाठी प्रार्थना केली। संपूर्ण जगामध्ये ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने पुसद येथे सुद्धा ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नॅझरेन चर्चचे प्रमुख रेव्हरंट V.K. भालेराव यांनी ख्रिसमस नाताळ निमित्त उपस्थित सर्व ख्रिस्ती बांधवांना तसेच सर्व मानव कल्याणासाठी आजच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या। चर्च येथील दर्शनी भागामध्ये अनेक ख्रिस्त बांधवांनी भिंतीवर शुभेच्छा पत्र लिहून शुभ संदेश देण्यात आला। सर्व उपस्थित महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक यांना ख्रिसमस दिनानिमित्त नॅझरेन चर्च येथे भोजन देण्यात आलं। यावेळी प्रामुख्याने रेव्हरंट V.K. भालेराव, ब्रदर पीटर मुजमुले बंधू इत्यादींसह महिला, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हो सर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आजच्या निमित्ताने आपण कोणता संदेश देणार। प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आजचा आहे। सर्व जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सर्व विश्वास ठेवणारे जे लोक आहेत तर ते त्या ठिकाणी आनंद करीत आहेत आणि म्हणून त्या आनंदाच्या निमित्तानं जे चर्च नॅझरेन चर्च पुसदमध्ये आहे तर या पुसद नॅझरेन चर्चच्या तर्फे आम्ही या ठिकाणी सर्वांना ख्रिस्त जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा सर्वांना देत आहोत। त्यामध्ये येशूचा जन्म हा महत्त्वाचा आहे। जर येशूचा जन्म आपल्या अंतःकरणामध्ये जर झाला तर ते अंतःकरण बदलून जातं। त्यामधील ज्या सर्व वाईट गोष्टी आहेत तर त्या सर्व निघून जातात आणि मग मनुष्य येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे जर जीवन जगू लागला तर त्याला जीवनाचा प्रकाश प्राप्त होतो। तो मनुष्य आशीर्वादित होतो आणि त्याला खरा पाप क्षमेचा अनुभव त्याला प्राप्त होतो। म्हणून येशूचा स्वीकार म्हणजे धर्मांतर नाही, जीवनामध्ये त्या ठिकाणी ज्याला प्रकाश म्हणतात तो प्रकाश मनुष्याला प्राप्त होतो आणि त्या मनुष्याच्या स्वभावामध्ये बदल होतो। म्हणून अनेक विश्वासणारे लोक जे आहेत तर ते व्यसनाधीन असणारे त्यांनी जर येशूवर विश्वास ठेवला तर त्यांचं व्यसन सुटतं। अर्थात ते त्यांनी निर्णय घेतला तर अनेक लोकांनी विश्वास ठेवला तर अनेक लोकांचे आजार पण बरे होतात, तर ते एक आहे। दुसरी गोष्ट, अनेक लोकांनी येशूला मानलं तर त्यांचं जीवन बदलून त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये नवीन प्रकाश प्राप्त होतो आणि त्या ठिकाणी ते आशीर्वादित होतात, त्यांची उन्नती प्रगती होते। आम्ही कोणत्याही प्रकारचं धर्मांतर करत नाही, विषयांतर करत नाही आणि म्हणून आमचं जेवढं काम आहे ते एवढंच आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो जगामध्ये आला त्याच्या संबंधी जगाला माहिती द्यावं आणि विश्वास ठेवणारे असो किंवा नसो कोणत्याही व्यक्तीला जबरदस्ती किंवा कोणत्याही प्रकारचं बंधन आमच्या मंदिरात येण्यासंबंधी जाण्यासंबंधी त्या ठिकाणी नाही आणि म्हणून सर्वांना हा ख्रिस्त जयंतीचा सण आनंदाचा जावा ही आमची सदिच्छा आहे आणि सर्व जणांना आशीर्वाद मिळावा आणि सर्वांनी समाधानानं नांदावं ही आमची त्या ठिकाणी इच्छा आहे। अशी आमची परमेश्वराच्या चरणाजवळ प्रार्थना आहे। सर्वांना आशीर्वाद द्या। निश्चितच आज येशूंचा जो जन्मदिवस आहे, ख्रिसमस आहे, मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला आणि आजच्या या शुभदिनी या ठिकाणी नॅझरेन चर्चचे प्रमुख आहे भालेराव यांनी शुभ संदेश दिला। रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.